तर भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण आता पुढे काय? विचार करा, एक प्रचंड मोठा विखुरलेला देश, त्याला आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं करायचं तरी कसं? याच एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी भारताने एक खूप मोठा प्रयोग सुरू केला, आणि तो प्रयोग होता पंचवार्षिक योजनांचा. चला तर मग ह्या प्रवासाची गोष्ट आज आपण समजून घेऊया. 1947 साल, स्वातंत्र्यानंतर भारतासमोर उभं ठाकलेलं हेच तर सगळ्यात मोठं आव्हान होतं. म्हणजे बघा, एक असा देश जिथे साधनसंपत्ती तर भरपूर आहे, पण तिचा देशाच्या विकासासाठी उपयोग कसा करायचा याचं कोणतंही ठरलेलं मॉडेल आपल्याकडे नव्हतं. मग या आव्हानाला भारत सामोरा गेला तरी कसा, तेच आपण आता पाहणार आहोत. स्वातंत्र्याच्या वेळी भारताची आर्थिक स्थिती खरं सांगायचं तर खूपच नाजूक होती. म्हणजे इंग्रजांच्या राजवटीने देशाची अर्थव्यवस्था अक्षरशः खिळखिळ करून टाकली होती, आणि आता स्वतंत्र भारतासमोर एकाच वेळी अनेक संकटांचा डोंगर उभा होता. जरा विचार करा, परिस्थिती किती गंभीर होती. लोकांच्या हाताला काम नाहीये, लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढतेय, शेतीतून जे काही पिकतंय ते सगळ्यांचं पोट भरायला पुरत नाहीये, आणि उद्योगधंदे ते तर जवळपास अस्तित्वातच नव्हते. तंत्रज्ञानाच्या बाबतीत तर आपण खूप मागे होतो. आता या सगळ्या समस्यांवर एकाच वेळी तोडगा काढणं किती गरजेचं होतं याचा अंदाज येतोय ना? हो, अशा बिकट परिस्थितीत तेव्हाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी एक वेगळाच मार्ग निवडला. त्यांनी ठरवलं की आपण अमेरिकेसारखी पूर्ण भांडवलशाही पण नाही स्वीकारायची, आणि सोव्हिएत युनियनसारखी पूर्ण समाजवादी व्यवस्था पण नाही. त्यांनी या दोन्हीचा एक सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न केला, आणि हाच होता भारताचा मध्यम मार्ग. आणि याच मध्यम मार्गातून जन्म झाला मिश्र अर्थव्यवस्थेचा. आता ही मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देशाच्या विकासात सरकार आणि खाजगी उद्योजक हे दोघेही मिळून काम करतील. काही एकदम महत्त्वाचे उद्योग ते सरकार चालवेल, आणि बाकीचे काही खाजगी क्षेत्रासाठी खुले असतील. एकदम सोपं. ही जी मिश्र अर्थव्यवस्था होती ना, तिची विभागणी 3 मुख्य भागांमध्ये केली गेली होती. पहिला होता सार्वजनिक क्षेत्र, म्हणजे डिफेन्स, रेल्वे यांसारखे जे अत्यंत महत्त्वाचे विभाग आहेत ते पूर्णपणे सरकारच्या ताब्यात. दुसरा होता खाजगी क्षेत्र, जिथे लोकांना स्वतःचे व्यवसाय सुरू करण्याची पूर्ण संधी होती. आणि तिसरा होता संयुक्त क्षेत्र, म्हणजे जिथे सरकार आणि खाजगी कंपन्या एकत्र येऊन काम करणार होत्या. बरं, ही संकल्पना तर छान होती, पण ती प्रत्यक्षात आणायची कशी? या मिश्र अर्थव्यवस्थेला एक शिस्त आणि योग्य दिशा देण्यासाठी पंचवार्षिक योजना हे एक जबरदस्त साधन स्वीकारण्यात आलं. म्हणजे काय तर दर 5 वर्षांसाठी देशाची ध्येय ठरवली जाणार होती, आणि त्याच दिशेने विकासाची सगळी वाटचाल होणार होती. चला तर मग या प्रवासाच्या पहिल्या पर्वाकडे वळूया. हा काळ होता राष्ट्र उभारणीचा, म्हणजे सुरुवातीची काही वर्ष. या काळात देशाच्या औद्योगिक आणि पायाभूत विकासाचा एक मजबूत पाया रचण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं गेलं. या काळातली ध्येय अगदी स्पष्ट होती. 1. देशाला औद्योगिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी मोठे मोठे कारखाने उभे करायचे. 2. देशातल्या लोकांची भूक भागवण्यासाठी शेतीचं उत्पादन वाढवायचं. आणि 3. विकासाला गती देण्यासाठी धरणं, रेल्वे, रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधा निर्माण करायच्या. अगदी सरळ आणि स्पष्ट उद्दिष्ट. आणि हो, हे फक्त कागदावरचं नियोजन अजिबात नव्हतं. याचा प्रत्यंतर लगेच दिसू लागलं. याच काळात दुर्गापूर, भिलाई आणि राऊरकेला येथे भले मोठे पोलाद कारखाने उभे राहिले. खरं तर हे कारखाने म्हणजे स्वतंत्र भारताच्या औद्योगिक प्रगतीची जणू प्रतीकच बनली होती. इतकंच नाही, याच काळात भाखरा नांगल आणि दामोदर व्हॅलीसारखी अजस्त्र धरणं बांधण्यात आली. त्यांना आधुनिक भारताची मंदिरं असं म्हटलं जायचं. आणि का नाही म्हणणार? या धरणांमुळे फक्त वीज आणि सिंचनच मिळाले नाही, तर एक आत्मविश्वास मिळाला की हो, आपण हे करू शकतो. तर हा होता पहिला टप्पा. आता वळूया दुसऱ्या पर्वाकडे. देशाचा औद्योगिक पाया तर रचला गेला, पण आता वेळ होती विकासाचा रोख थेट देशातल्या सामान्य माणसाकडे वळवण्याची, त्याच्या गरिबी आणि बेरोजगारीच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची. या पर्वातल्या योजनांची मुख्य उद्दिष्टे होती आर्थिक स्वावलंबन, गरिबी निर्मूलन आणि रोजगार निर्मिती. म्हणजे आता विकास फक्त आकड्यांमध्ये नाही, तर तो लोकांच्या आयुष्यात दिसला पाहिजे, या गोष्टीवर सगळ्यात जास्त भर दिला गेला. आणि या संपूर्ण पर्वाचं सारणा एका घोषणेमध्ये दडलेलं आहे, ती म्हणजे गरिबी हटाओ. 5व्या पंचवार्षिक योजनेतील ही घोषणा फक्त एक राजकीय नारा नव्हता, तर ती देशाची सगळ्यात मोठी आर्थिक प्राथमिकता बनली होती. आता ही घोषणा फक्त हवेत नव्हती, तिला प्रत्यक्षात आणण्यासाठी एकापाठोपाठ एक देशव्यापी कार्यक्रम सुरू झाले. IRDP, NREP आणि जवाहर रोजगार योजनेसारख्या मोठ्या योजनांमधून ग्रामीण भागातल्या लोकांना थेट रोजगार उपलब्ध करून देण्याचं एक खूप मोठं काम झालं.
आणि आता आपण येतोय तिसऱ्या आणि अत्यंत निर्णायक पर्वावर. हा तो काळ होता ज्याने भारताच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवले. हा काळ होता आर्थिक उदारीकरणाचा आणि भारताला खऱ्या अर्थाने जगाशी जोडण्याचा. या काळात धोरणांमध्ये एक मोठा शिफ्ट आला. आता भर कशावर होता? तर उद्योगांच्या आधुनिकीकरणावर, खासगी क्षेत्राला अधिकाधिक संधी देण्यावर आणि या सगळ्यासोबतच शिक्षण, आरोग्य यांसारख्या मानवी विकासाच्या घटकांवर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परकीय गुंतवणुकीसाठी देशाची दारं उघडण्यात आली. ही जी बदललेली विचारसरणी होती ना, तिचं प्रतिबिंब आपल्याला प्रधानमंत्री रोजगार योजना आणि महिला समृद्धी योजनेसारख्या कार्यक्रमांमध्ये स्पष्ट दिसतं. म्हणजे आता फक्त रोजगार नाही, तर काही विशिष्ट गटांना, जसं की महिला, त्यांना लक्ष्य करून त्यांचं सक्षमीकरण करण्यावर भर दिला गेला. तर या संपूर्ण प्रवासाकडे आपण एकदा मागे वळून पाहिलं ना, तर आपल्याला 3 स्पष्ट टप्पे दिसतात. पहिला टप्पा राष्ट्र उभारणीचा, जिथे अवजड उद्योग आणि पायाभूत सुविधांवर लक्ष होतं. दुसरा टप्पा लोकांच्या कल्याणाचा, जिथे गरिबी निर्मूलन आणि स्वावलंबनावर भर होता. आणि तिसरा टप्पा आधुनिकीकरणाचा, जिथे उदारीकरण आणि मानवी विकासाला प्राधान्य मिळालं. म्हणजे बघा, प्रत्येक दशकात देशाच्या गरजा बदलल्या आणि त्यानुसार योजनांची दिशाही बदलत गेली. तर केंद्रीय नियोजनापासून सुरू झालेला हा प्रवास आज भारताला जगाच्या आर्थिक मंचावर एका महत्त्वाच्या ठिकाणी घेऊन आला आहे. पण गंमत म्हणजे हा प्रयोग अजून संपलेला नाही, तो आजही सुरूच आहे. मग आता प्रश्न हा आहे की या प्रवासाचा पुढचा टप्पा कोणता असेल आणि या सगळ्या इतिहासातून आपण आपल्या भविष्यासाठी नेमकं काय शिकू शकतो? हा नक्कीच विचार करायला लावणारा प्रश्न आहे.